नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे मुरमुऱ्याचा चिवडा। त्यासाठी मी घेतलेले आहे अर्धा किलो मुरमुरे, 1 वाटी डाळ्या, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी खोबरे काप, 1 छोटी वाटी पुदिना, 1 छोटी वाटी कढीपत्ता, 1 छोटी वाटी हिरवी मिरचीचे काप, अर्धी वाटी लसूण ठेचून घेतलेला, 1 चमचा बडीशोप, अर्धी वाटी हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी किंवा 1 चमचा पिठी साखर हे साहित्य मी घेतलेलं आहे। सर्व साहित्य मी तेलामध्ये अगदी खरपूस असे तळून घेतलेले आहे। खोबरे, शेंगदाणे, डाळ्या, हिरवी मिरची, लसूण, बडीशोप, कढीपत्ता, पुदिना हे सर्व अगदी खरपूस असे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे आणि ते या मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करायचं आहे। खरपूस असा चिवडा तयार होतो। जर थोडंसंही ते ओलसर राहिलं तर चिवडा नरम होऊ शकतो, मुरमुरे नरम होऊ शकतात, म्हणून खरपूस असं फ्राय करायचं आणि मगच मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करायचं। अशा प्रकारे हा आपला चिवडा खरपूस असा अगदी पावसाळ्यात सुद्धा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता, या प्रकारे हा चिवडा तुम्ही तयार करा, खा आणि मला सांगा कसा झाला ते। धन्यवाद।